राज्य सरकार पाठोपाठ आशिष देशमुखांचाही सावनेरसाठी आता कृती आराखडा आलेला आहे। आमदार आशिष देशमुखांनीही तयार केलेला आहे 100 दिवसांचा कृती आराखडा। महिलांसाठी कर्करोग तपासणी, शिक्षण, आरोग्य सुधारणा या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करणारे आशिष देशमुख हे पहिलेच आमदार ठरतायत। या संदर्भामध्ये सर्व कॅबिनेट मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। पण आमदार आशिष देशमुख यांनी सुद्धा स्वतःच्या मतदारसंघासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केलेला आहे। झपाट्याने विकासात्मक बदल जनतेला प्रकर्षाने दिसून पडावा, त्यासाठी शिक्षण आहे, आरोग्य आहे, सिंचनाच्या संदर्भामध्ये आहे, आमच्या इथे असलेलं थर्मल पॉवर स्टेशन असेल, आमच्या इथे असलेल्या कोळशाच्या खाणी असतील, या सर्व क्षेत्रामध्ये गुणात्मक व परिणामकारक बदल दिसण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे। संपूर्ण मतदारसंघातले आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्राधान्यक्रम लक्षात घेता नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की नवीन सरकार आणि त्याच्या माध्यमातून सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये येणारे जे 100 दिवस नवीन वर्षाचे आहे ते खऱ्या अर्थाने चांगलं असं काम करून दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।